सांगाल? खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी झालेली आहे ती पूर्णपणे माऊली आबांच्या रूपानं तरुणांनी हातामध्ये घेतली होती आणि प्रचंड बलाढ्य धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य गोरगरीब जनशक्ती अशी ही निवडणूक झालेली आहे आणि आजचा विजय जनशक्तीचा झालेला आहे। दुसरा मुद्दा असा की प्रचार सभेचा फॉर्म भरताना आमचे नेते आदरणीय दादा पाटील फराटे यांनी सांगितलं होतं की कारखाना ज्यांनी बुडवला, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या चुलीत ज्यांनी पाणी ओतलं, ते भ्रष्टाचाराचं सावज आज टप्प्यात आलेलं आहे आणि अखंड तालुक्यातील तरुणांनी ते टप्प्यात आलेलं भ्रष्टाचाराचं सावज शिकार केल्याशिवाय सोडलेलं नाही, याचा आम्हाला तरुणांना पूर्णपणे सार्थ अभिमान आहे आणि माऊली आबांच्या रूपानं शिरूर हवेलीचा हा वाघ विधानसभेत डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही, हाच आमचा विश्वास आहे। शिरूर तालुक्यातील जी गुंडशाही होती, जी दहशत होती, ती दहशत आज माऊली कटकेंच्या रूपाने संपलेली आहे। अजित पवारांनी हा जिल्हा पवारसाहेब आणि अजितदादांचा आहे। अजितदादांच्या जिल्ह्यामध्ये या माणसांनी अजितदादाचा संपूर्ण फायदा घेतला। मंडळीला स्वतःच्या बायकोला सभापती केलं, मुलाला चेअरमन केलं, कार्यकर्ते सगळे वाऱ्यावर सोडले। घोडगंगा सहकारी साखर कारखाना असेल, वरद कृपा डेअरी प्रायव्हेट लिमिटेड असेल, वाबळेवाडीची शाळा असेल, नाहीतर वडगाव रासाईचा काकडे मठ असेल, जिजामाता महिला सहकारी बँकेचा फायदा असेल, पीडीसी बँकेवर स्वतः असतील, आज सगळ्या या दडपशाहीचा आज या ठिकाणी अंत झालेला आहे। अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं की तू आमदारच कसा होतो आणि आज ते सत्यात उतरलेलं आहे। अजितदादांनी आज खऱ्या अर्थाने ते दाखवून दिलेलं आहे की राज्यात अजितदादा जे बोलतात तेच होतात। आज पवार साहेबांच्या बाहेर येऊन सुद्धा लोकांना चुकीचं वाटत होतं, पण आज अजितदादांनी सक्सेस करून दाखवलं की राज्यात मी जे काम करतो, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 2 वाजेपर्यंत मी जे काम करतो ते समाजासाठी करतो, असं हे दाखवून दिलेलं आहे। म्हणून अजितदादा पुढल्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात अजितदादा हे किंग मेकर राहणार आहेत।